अय हिरो, काय करतोस? अगं बसलो होतो. ते दिसतच आहे मला. काय ग, कस काय येणं झालं आज इकडे? अरे काय सांगू, मला ना तुझी खूप आठवण येत होती. आठवण? हा. अगं पण आता असं भेटणं थोडं चांगलं नाही ना वाटत. आता माझं लग्न झालंय. हो, तू लग्न करून बसलास, मला फसून आहे का नाही? ठीक आहे ना. आधी होतं काय, ते आपलं होतं आधी. आता आपण मित्र तर आहोतच ना. हो आहोत ना. पहिलं मला बोललास लग्न करायचंय, हे करायचंय, आपण इकडं फिरायला जाऊ तिकडं फिरायला जाऊ, आणि लग्न तर काही तुझ्याकडून झालं नाही. भलत्याच पोरी सोबत लग्न करून बसला, आता तिला पाठवलंय डिलिव्हरीला, हाय का नाही? अगं ते मी आईच्या दबावाखाली लग्न केलं होतं ग त्यावेळी. बरं दबाव खाली केला आणि मग एवढं प्रेम बरं झालं तुला बायकोवर? अगं मग आता लग्न केल्यावर सोडून थोडा देता येतं होय. आता मग करावं लागलं ग पुढं संसार वगैरे. तू पण आता उरकून घे तुझं. तू काय बावटे का रे डोक्यात? उरकून घे म्हणजे काय? अगं जा. अरे तुला कळतच नाही, तुझ्यासाठी मी किती सोयरीक मोडल्या, आणि मला नाही कोणासोबत लग्न करायची इच्छा होत अजिबात. अगं झालं गेलं ते सोडून द्या आता तू पण एखादा चांगला पोरगा बघ आणि उरकून घे. हे बघ, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला नाही, मला कोणत्या पोरावर प्रेमच नाही होणार तू सोडलंस तर. मला नाही माहिती, मला तुझ्या सोबतच कायम राहायचंय. अगं नाही ना जमणार आता. आता माझं पण लग्न झालंय, माझी बायको डिलिव्हरीला गेली आता. मला ते माहितीये सगळं, तू नको मला तुझं हे सांगू सगळं कहाणी. मला सगळं माहितीये तू काय केलंस आणि काय नाही. आणि आता एवढं सगळं होऊन सुद्धा मी तुला माफ केलं, आणि त्यात सुद्धा तू आता मला म्हणतोय, तू मला अजून कारण सांगतो की हे नाही जमणार, ते नाही जमणार, असं नाही करायचं, तसं नाही करायचं. तुझं काय माझ्यावर प्रेम उरलं नाही करे पहिल्यासारखं? अगं माझं तुझ्यावर पहिलं प्रेम होतं, पण आता तिच्या संग लग्न केलंय ना मी. आता तू पण दुसरा बघ एखादा आणि तुझं पण उरकून घे. तुझा पण संसार चालू ठेव आता. गप बस तू. जाऊन मी आता जाते. चांगल्या मूड मध्ये आलते, सगळं मूड माझा ऑफ केलास तू. बाई काय गळ्यात पडली पोरगी. हा कुशाल बाई, डोकं बंद झालं मग येतं. कुशाल त्याला म्हणते माझ्या संग लग्न नाही केलं. पोरग पण म्हणते तुझं दुसरं बघन, आमकं कर अन तमकं कर. हा हा माणूस कुठे गेला, कुठे गेल तेव्हा? हा झालं गाव पोळपूळ. काय ग काय ग काय झालं होते कमून वाटलं टेन्शन घेतलं. काय सांगू तुम्हाला कसं टेन्शन घेतलं, काय झालंय ते. काय झालंय? आपली सून गेली डिलिव्हरीला. हा हा गेली ना. ती पोरगी शेजारची आपल्या हिच्यापाशी येऊन बसती. हिच्या पती? हा हा हिच्या काय काय झालं? काय नाही झालं. आता आपली माय बाबाची पोरगी करून आणली हा, आपली हा. सून. किती बरोबर. चांगली आहे, चांगली किती ना. सोन्यावानी आहे. लय भाली. हा आणि ही टुकार पोरगी येते. हा आज ते तर सोयरिकी येतात तिला मारणा मातीच्या. ती पोरगी त्या सोयरिकी हाच म्हणत नाही, ते पाहुणे आले का. त्याला हा आणि आपल्या हिच्यापाशी येऊन बसती 50 बारा, हिच्यापाशी येऊन बसती 50 बारा. मी बघा नाही मग खडशी ना मी, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा काय असेल ती. हिच्याला आहे ना दांडात काढतो, हिच्याला आता मारतो का बात. हा हा बघा ती ते पोरगी दंगे तुलून दे तिथून लय भाली आहे. हा. हा डिलिव्हरीला गेली ना. सुनबाई किती चांगली. हा डिलिव्हरीला गेलेली आहे ती. ए मी काय म्हणतो, काय काय म्हणतो तुला आपल्या तर मग आपल्या तोंड आणती का ती तोंड बाईला आहे ना, आपल्या तोंड बाईला कळायला नाही पाहिजे. येत आता म्हणून ही टिकली ती म्हणून. तेच ना, मग मला तेच टेन्शन आलंय. माझ्या भावाला जरी कळलं ना, माझ्या भाऊ मारणा मातीचा आपल्या लिहून येतं बडबड करी, नाही तर 10 नाही कमी करायचं आहे तुम्हाला. काय करता ती ज्याला आहे ना आता ताल लिहितो तुला का बात. हा त्याचं लय नात काय झालं. काय करतो म्हणजे लिहितो तो लिहितो तो लेतून घ्या अरे रेटून घ्या रेटून. थोकतो त्याला थोकतो. हा तो ए बाबा तुमच्यामुळे मी पण तोत्री व्हायला लागले. हा काय बोल. काय नाही, त्या पोरीला आपल्या घरी यायचं बंद करा, नाही तर मी ना मा इंगा जर दाखिला ना, मग घरी जाऊन तिच्या धिंगाणा करीन मी. सांगा तुम्ही तिला हा ती पोरगी माहिती आली नाही पाहिजे. काय तिकडं तू कल्पना करता मला. हा. तिकडं कशाला लोक तिकडे गावातले लोकांचे पोरं काय गेले काय पुढं. तिकडं कशाला लोकांचं ताऊन ताल मुली ती. हा बघ बाई, मला तर तेच टेन्शन आलंय. माझ्या लेकराचा संसार रे मोडा या बायानी. हा ना तुम्ही ना एकदा ते हिच्या संग बोलून घ्या.
हा इथे तर बोलतो ना. हा, जा मग तुम्ही बोलून घ्या. जाऊ का हा बघ आता दाखल खाल्ली का? मी खाल्ली, तुम्हाला खायची का? जा तिथं करून ठेवलेलं खा. मग आपल्या हातानेच देऊ का? आतापर्यंत हातानेच घेतलंय ना. आयला तू होती चांगली, ती गेली बहुत दिलवली नाही तर ती मला खाऊ पिऊ घालीत होती. हा चॉकलेट तर विजया उठ, मला बोलायचं आहे संग. तिकडून बघ ना. बसायचं नाही, मला बोलायचंय त्या संग. बोल काय रे? तुझं कॉलेज पर्यंत ठीक होतं. कॉलेजमध्ये होतं ना तो प्रेम, ते लफडं फिफडं काय असेल ते कॉलेज पर्यंत बास होतं. आता तो लग्न झालंय, बायको डिलिव्हरीला गेली, दारात ठेव. हा आणि जर तिच्या कानावर काही गेलं आणि मामाच्या कानावर जर काही गेलं, मामा तुम्हाला दोघाला धरून टिचीन. माझं काही म्हणणं नाही बाबा. काय झालंय? ती पोरगी घेता कामा नाही. ती सारखी येते, ती सारखी तुला लग्नाचा विषय काढते. काय गरज आहे तिला बोलायची? मी खिडकीतून ऐकलंय सगळं. अगं काय करू आई, होतं आमचं कॉलेजच्या टायमाला. आता मी तिला म्हणलोय तसं, माझं लग्न झालंय, आता मला पोरग होईल, माझी बायको डिलिव्हरीला. तुला काय माहिती रे पोरगा होणार आहे का पोरगी होणार आहे? ते पंचायती करू नकोस. ती पोरगी नाही आली पाहिजे ना इथं. नाही येणार आई. तुम्ही बोला ना. ए, काय म्हणलो? हा तुपल्या बायकोला तर कळलं ना. तर मला ती माझी माहिती का तिथं मामा तिथं भाऊला त्याने दिले. हा का त्याला करतो? हा नाही मॅम, तिला येऊ नको इथं. हा सांगतो तिला, सांग. हा सांगितलं ना. मी पण सांगितलं. अरे, मी पण सांगितलंय हा की ती पोरगी नाही आली पाहिजे. हम्म. तुमच्यामुळं घोळ होता माझा. कवा कवा माई तो त्रिवळती या माणसामुळं. आली नाही पाहिजे. काय म्हणते मी? का परत परत ते सांगू? नको. आणि परत जर आली ना बाबा तर मग गाठ माय सांग, ध्यानात ठेव. तुलाही टीचिन आणि तिलाही टीचिन. ध्यानात ठेव. आई काय म्हणली ती मला बाकीच काय माहिती नाही. बोला ना जरा मुग्गी आणि काय बोलू? काय बोलू म्हणजे? तू बोल ना. विजय आलीच नाही. आलीच तू कमीच राहिली होती ना, पटकन आली. काय करतोय? काय नाही. उड्या मारतोय त्यो. मार ना उड्या तिच्या मोर. थोडं सारखं बरं. काय रे? इथे. काय अहो तुमची लाज गेली का? खुशालची सारखा म्हणली सरकले तुम्ही. बर विजू ऐक ना, मी काय म्हणते, आज ना आपण मस्त पिक्चरला जाऊया. हा हा दोघच जायचंय बरं का? काय चाललंय? नाही तेच बघा ते काय हा? चाललंय. तिचं म्हणणं ऐकून घेऊ द्या ना मला सगळं. काय म्हणणं आहे अजून? अजून कुठं जायचंय काय? बागेत फिगेत कुठं? संध्याकाळी जायचं का मग गार्डनला आपण? होय रे. जायचं का सांग ना. अरे बोल ना, तू काय शांत बसलाय रे? अरे बोल ना बोल. आ लग्न झालंय ना तुझं? हे बघा, लग्न झालंय ते मला काही माहित नाही बरं का. तुम्ही माझ्यावर असं चिडचिड करू नका आणि त्याच्यावर पण करू नका. तुमचा काही संबंध नाही आमच्यावर चिडचिड करायची. तुझ्यावर ए. चिडचिड करायचा काय संबंध आलाय त्याचं माझा? लग्न झालेलं आहे, त्याला बायको आहे, ताऊन त्याला कळवी त्याला चांगला नाही तर आमचा खेळ होईन घालातला. तू जाई निघून इथून. अहो कसला संसार? हे बघा, मग? त्याचं लग्न ना तुम्ही बळजबरीने लावून दिले, समजलं ना? त्याची इच्छा नसताना. काय म्हणते ती? तू आहे ना एक काम करते ना, उठ माझ्या हिच्याजवळ. हिच्या उठ. काय? हा आणि काय बसायचं संबंध आला का तुझा त्याच्याजवळ? हा अगं तुला काही लाज बीज आहे का नाही? शरम मी बिरम ढकलून आहे दिलं. का नाही? हा लग्न कर. जा ना बाई तिकडं. इकडं आमचं घर का घालतीये? मी असं काय लग्न करण? मला तुमच्या मुलांनी शब्द दिलता कॉलेजमध्ये असताना की मी तुझ्याशी लग्न करण, आणि मी त्याच्यावर किती जीवापाड प्रेम करते. हा तुम्ही बळजबरी त्याचं एकतर लग्न लावून दिलं आणि अजून मला बोलता तुम्ही की तू इथून जा म्हणून. मी बळजबरी लग्न लावलं. शब्द दिलता. तू तू तिला सांग, शब्द दिलता का? नाही. तू तिला शब्द हा का नाही शब्द सांगा दिलता का? लवकर सांग आता तू. अरे विचार सांग ना. अगं माझ्या पोराला माझ्या समोर. हा. हा मग आता आवाज तुम्ही उचलायची काय गरज नाही. बोल पटकन बोल. काय म्हणणे? अगं आई, दिलता मी त्याला शब्द आणि आमचं ठरलं पण होतं लग्न करायचं, पण तू माझं लग्न लावून दिलं. अगं बाई, म्हणजे मीच वाईट. मीच वाईट. मीच वाईट आहे. आता गप. आता गप कामात होतील. गप. म्हणजे मीच वाईट आहे आणि मी माझ्या अंगाला सुद्धा हात लावू नको. तू माझा गुण नाही लागत. मी वाईट आहे म्हणजे मी तुझं लग्न लावून दिलं. मी तुझी आई नाही ना. मी तुझं गुण लागत नाही ना. मी चालले. आता गप.
लावून दे, भांडण लावून दे तिथं. माझं निघ घर आहे. इथून. म्हणजे त्याला आईची गरज नाहीये, तुम्हाला आम्ही ए, माहित नाही. लाथ वाटत तिला तुला. हा. ए, ऐक ना, हा? तुझी आई काय बोलली तुला कळालं का? काय बोलली का? काय बोलले मी? आईच्याला तो एवढा येडा केलाय ना की त्याला आईची सुद्धा गरज लागे ना. आता आई निघून चालली ना, ते थांब सुद्धा म्हणे ना, आम्ही जात आता घर सोडून. आता का बा? ए, इकडे ना. येऊ दे. तुझ्या घरची गरज काय डॉक्टरचं? चल काय गरज नाही, आईच्याला गरज नाही तर मी काय राहू इथं. मी जाते माझ्या सुनाकडं, माझ्या भावाच्या घरी जाऊन राहतो आम्ही दोघी जणी सासू सुना. अहो आत्या मी काय ए म्हणते चल आत्या बित्या म्हणू नको, आई ना मला एवढी मोठी सून. बरं ऐक ना शेजारची बाई मी काय म्हणते शेजारची बाई आज काय बाबीच्या आई असं वळ रे काही ज्या. अगं आई, आम्ही दुसरं लग्न करायचं पण ठरवलं होतं. आता नसते राहत मी, आता राहत नसते मी तुमच्या घरात. बरं मी काय म्हणते विजय ऐक ना, तुझ्या आईला जाऊन द्या, आपण दोघं राहू इथं. बापाला पण पाठव तुझ्या. मग का तुझ्या बापानी बाया बांधून ठेवलं काय घर? मग आता तुम्हाला राहायचंच नसेल तर आम्ही कशाला बळजबरी करू? अरे भटक भावाने असं काय केलं माझ्या पोराला तर ही ज्या कुशल तू त्याच्या तिच्या साईडने बोला तर माझ्या साईडने एक शब्द बोला ना. मग विजय माझा होणार नवरा आहे. आणि ती दुसरी कुठं काय सोडून द्यायची का त्याची बायको? ते तुम्ही तुमच्या भागात तिला सांभाळा तुम्ही. तू आहे ना इथून निघायचं काम कर, अजिबात थांबू नको. फोन आलाय काय? हो दादाचा. हॅलो विजय मी काय म्हणते हॅलो. हा 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 दादा बोल ना. मी का बरी बरी. हा हा नाही लय चांगली मी. हा आणि बरी ना सुनबाई माझी. हा 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 बर. काय चाललंय अजून? काय आमच्या गावातलं पोरगं आलतं? हा आज बाजार होता ना, गाई इकायला आलता नाही का? हा 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 काय माया घरी पोरगी? अरे दादा कस काय माझ्या घरी पोरगी येईन कोणाची? आता असं जर असतं माझ्या घरी पोरगी आली असती तर मग मी तुझी पोरगी सुन्नती करून घेतली. पोरगी नाही ते शेजारचे पोरं वरडात येणार असते नी गेले गेले हा गेले. आणि ते बरे काय विजय तुझी आई अशी काय येड झाली काय रे? टंगडा नाही बाबा नाही. कुठे तंगड उदासा तोंड ते दादा मी म्हणलं ना पोर अरे पोरला म्हणा कुणाचा हात हात काय हात? नाही नाही दादा टंगड्या कुठं मला तुझ्यासोबत लग्न दादा. अरे नाही अरे आमच्या दारातून ती इडी बाया जाती ना, आमच्या पलीकडून इडी बाई राहिलाय. हा ती अशीच म्हणती लग्न करायचं ते कसं पहिल्यापासून इजीला बघायची ना, त्याच्यामुळे तसं पहिला माहिती येडी बाय म्हणून इथं. हा हा ठेवते टंगडे नको मोडू फक्त. मी सांगते इजाला. हा ठेवू का? हा तू आज झाला तुझा एकदाचा. काय करायचं का तुला? नाही काय करायचं? लग्न करायचं. मी तुला माहित नाही कोल्हापूरला होते. मार नका. ओ तुमचं आता लय झालं बरं का. तुम्ही जर 1 वर्ष गेले होते ना कोल्हापूरला तर मी पण 2 वर्ष गेलते. विसरू नका माझी पण ताकद. आणि ना एवढं लक्षात ठेवायचं, तुमच्या पोराला नाही मी पळून घेऊन गेले ना तर माझं पण नाव पूर्व नाही सांगणार मी. हा का? हा. कवा नीती पळून मला बी बघू दे. कवा नेणार पळून? नाही नाही कवा नेणार कवा नेणार? उद्या हा तू नेऊन तर दाखव. मला धाकताला येत नाही. तिकडून आता आता तर जाशील का? मम्मी तिकडं. अरे मी काय सांगणार मम्मीला तुझ्या? अगं तू काय आमच्या संग कबड्डी काय आली काही बाया इथं? मग तुम्ही काय कुठे आणि काय मला काय घर घर
हा अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही ग? कुशाल पाणी मागू राहिली. माना ना आता मी तुमच्या घरची पाहुणी आहे जा होणारी सून आहे चला को तुझ्या पाहुणीचं काय करू ते जार द्या माझ्याकडे मी हिला तू निघायचं काम कर माझ्याकडे हिजा. अरे बाबा तू बोल ना मुग गेले का तू काय? इथं मारते बाहेर कबड्डी खेळायला लावली पार विचार कसं तू काय हा ना हा मग तू माझ्या घरची येशील. लताल करते ते शिरायला काय मी असं शिरायला लताल माझंच करते घर आहे ते कधी येईल मी कधी जाईल ठोक ना तिला ठोक ना काय ठोक अरे ठोक ना मी काय ठोकायला का लावते माझ्या तोंडावर? ठोक नाही म्हणले ते मग ठोक म्हणले. काय काय का या माणसाची भाषा कसं आहे रे तुझा असं बा करायचं पण मी म्हणते ए मार ना तिला तू काय पंचायती कर तू काय सांग ना काय पंचायती करते का तू ओ तुम्हाला आता मी एकदा सांगते लिमिट मध्ये काय 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 हा काय करणार आहे काय करणार आहे. मी पण ना ह्या घरची सून होणार आहे मी या घरातली सासू आहे द्या ठेव समजलं ना. जाते का? ए, अहो काय हे सॉंग आ मला ना तुला नाचून घेऊ तुला वैतागले बाई मी या घरामध्ये. इथे बायको इत्यावाला हो हा ओलन केली तिकडं माझ्या लपलं हा तू करतो तिकडं माझ्या आणि त्या आईला ही मला मारती कदा कदा हा दातो का झाला दादा तुला तोतलं लय बाबा